तुम्हाला एक सांगू का मी, हे आता मगा नक्षत्र सुरू आहे. मग ह्या मगा नक्षत्राच्या सुरुवातीचे 5 दिवस जे आपण फळभाज्यांच्या वेली ज्या रुजवल्यात पावसाळ्यामध्ये, त्याला हात नाही लावायचा का हो? असं म्हणतात की मगा नक्षत्राचे सुरुवातीचे 5 दिवस वेलीना कोणत्याही हात लावायचा नाही, म्हणजे त्यांना भाजी कडू होते. हे खरं आहे का? जर हे खरं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर खरं असेल तर तुम्ही सुद्धा वेलीना चुकून हात बीत लावू नका. जर भाजी तुम्ही रुजवली असेल कुठली फळभाजींच्या वेली, तर हात लावू नका. हात लागेल नाही याची काळजी घ्या तुम्ही. आता आम्ही या वेलींसाठी छोटासा मांडव केला होता. मी तुम्हाला व्हिडिओ पण शेअर केला होता. पण त्या वेली त्या मांडवावरती न जाता फणसाच्या झाडावर गेल्यात. आता त्यांना ते फिरवायला लागेल ना, मग फिरवताना हात तर लागणार. मग आता काय करू? तुम्हाला दाखवते मी वेली कुठे गेल्यात त्या. आता त्यांना फिरवायला लागेल, दाखवते तुम्हाला. ही बघा, ही वेल आहे. भल्यापैकी चांगली बरी मोठी झालेली आहे वेल. आणि ही वेल बघा फणसाच्या झाडावर चढली आहे. आता हिला फिरवणार कसं? म्हणतात वेलीना हात लावला ना की जे फळभाज्या लागतात त्यांना कडू कडू असतात, कडू होतात त्या. मग मी म्हटलं बाबा राहू दे. हे बघा इथे पण आहे, इथे पण कल्या आल्यात. ही दोडक्याची आहे, इथे कारेल्याची आहे. ही बघा, कारेल्याची तर काय कडूच असतात म्हणा कारेली. पण ह्या वेलीना सुद्धा मी हात लावलेला नाही. आता मघा नक्षत्र सुरू आहे ना, आता ह्या वेलीवरती ना हे फूल आलेलं आहे. फूल आहे, कळे आहेत. पण हे कोणत्या भाजीचं फूल आहे माहिती नाही. दुधीचं पण पांढरंच फूल असतं, पण ते मोठं असतं. हे पण पांढरं आहे. हे पडवल आहे का मला ठाऊक नाही. पण बऱ्यापैकी झालेली आहे वेल आणि तिला फुलं पण येतात आहेत. पण मी हात आता लावणार नाही. मगा नक्षत्र सुरू झालेलं आहे. आता एवढं आपण कष्ट करायचं आणि त्या फळभाज्या लागतील त्या सगळ्या कडू होणार, होय की नाही? चला तर मग तुम्हाला पण ठाऊक असेल तर नक्की मला कमेंट करा. धन्यवाद.